नमस्कार. चला तर मग आज भेंडीची भाजी बनवूया, सुकी भाजी. तर मी भेंडी धुवून स्वच्छ कट करून घेतलेली आधीच. आता आपल्याला इथं कढई गरम केले आणि 2 चमचे तेल टाकले. त्यामध्ये मोहरी टाकली आणि 1 चमचा आणि 1 चमचा जिरे टाकले. तर थोडं परतून घ्यायचं आणि ह्यामध्ये आपण आता कढीपत्ता टाकूया. कढीपत्ता थोडं टाकून परतून घेऊया. मग आपण त्याच्यामध्ये एक कांदा घेतलेला आहे मीडियम साईजचा. तर आपण आता परतून घेऊया. तर कांदा असं थोडंसं लाल होईपर्यंत थोडं फ्राय करून घेऊया, आपण परतून घेऊया. ओके. यामध्ये आपण 1 चमचावर लसूण आणि अद्रकची पेस्ट टाकूया आणि परत आपण परतून घेऊया. आता परतून झालं आहे. आपण यामध्ये आता भेंडी टाकूया. इथे मी 1/2 किलो भेंडी घेतलेली आहे. तर आता परतून घेऊया व्यवस्थित. भेंडी आधी पण भाजून घेतली तरी चालतं, पण मी डायरेक्ट फोडणीमध्येच टाकले. 1 चमचावर हळद टाकले त्यामध्ये आणि आपल्याला 2 ते लहान चमचा जो असतो तो 2 ते 3 चमचे टाकायचं. म्हणजे आपल्याला स्पायसी कसं हवं आहे त्यानुसार आपण मिरची टाकायची. मग 2 चमचे बस होतं आणि परतून घ्यायचं. आता थोडंसं खालती लागते कारण भेंडी असं थोडीशी चिकट असते ना, तो ते चिटकत असतं. तर काही प्रॉब्लेम नाही. थोडंसं 1 चमचाभर पाणी टाकून घेतलं ना तर ते कवर होऊन जायचं. तर आपण आता चवीनुसार मीठ टाकूया आणि परतून घेऊया परत. तर मी सांगितल्याप्रमाणे थोडंसं पाणी टाकून परतून घेतलं ना तर ते निघून जातं. आणि यामध्ये आपल्याला 3 ते 4 चमचे मोठे शेंगाचं कूट टाकायचे आणि व्यवस्थित परतून घ्यायचे आपल्याला परत एकदा. आता आपण काय करूया, झाकून मस्त 1-2 मिनटं वाफेवर हे करूया. भेंडी अशी मऊ शिजून तयार होते. तर कशी वाटली तुम्ही पण करून बघा. कमेंटमध्ये नक्की कळवा. शेअर करा, सबस्क्राईब करा. बाय.